बिग बॉस मराठीच्या घरात 9व्या आठवड्याची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. नुकतंच स्पर्धक रुचिता जामदार हिचं एलिमिनेशन झाल्यानंतर घरातील टोळी पूर्णपणे फुटल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता घरात विशाल एकटाच उरला असून पुढे तो गेम कसा खेळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. घरातील समीकरणांमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत टोळीचा भाग असलेला विशाल आता एकटाच उरला आहे. त्यामुळे इतर सदस्य त्याच्याशी कसं वागणार, त्याच्याशी कोण मैत्री करणार आणि कोण विरोधात उभं राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान नव्या प्रोमोमध्ये कॅप्टन राखी सावंत आणि विशाल यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. विशाल हा बेडरूममध्ये न झोपता लिव्हिंग रूममधील सोफ्यावर विश्रांती घेत असल्याने राखी त्याला स्वच्छतेबाबत जाब विचारताना दिसते. कॅप्टन म्हणून घराची जबाबदारी सांभाळताना राखी सर्वांना नियम पाळण्याची सूचना करताना दिसते. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होते. राखी विशालला सोफ्यावरून उठण्यास सांगते, मात्र विशाल तिथून हलण्यास तयार नसतो. उलट तो राखीला प्रत्युत्तर देत म्हणतो की तो बाहेर असताना बेड नीट ठेवण्याची जबाबदारी इतरांनी घ्यायला हवी होती. वाद इतका वाढतो की संतप्त झालेली राखी सावंत थेट पाण्याची बकेट घेऊन येते आणि विशालला उठण्याची शेवटची चेतावणी देते. मात्र विशाल अजिबात मागे हटत नाही. अखेर राखी मोठ्याने ओरडत विशालच्या बेडवर पाणी ओतते. यावेळी बाजूला उभी असलेली तन्वी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण त्यानंतर तन्वीची जोरदार किंकाळी ऐकू येते. या घटनेनंतर घरात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. आता विशाल यावर कसा प्रतिसाद देणार? तो खरोखरच सगळ्यांचे बेड खराब करणार का? आणि या दोघांच्या वादात घरातील इतर सदस्य कोणाची बाजू घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. काही जण विशालचा कमबॅक म्हणत त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत, तर काही जण राखीच्या आक्रमक भूमिकेवर प्रतिक्रिया देत आहेत. एकूणच बिग बॉस मराठीच्या घरात 9व्या आठवड्याची सुरुवातच मोठ्या वादाने होताना दिसत आहे. या भांडणाचे पुढे काय पडसाद उमटणार आणि घरातील समीकरणं कशी बदलणार याचा खुलासा आजच्या भागात होणार आहे.